नमस्कार मित्रांनो, माझं नाव सौरभ शेलार, तुम्ही बघता शेलार फार्म। आज आपल्या पिल्लांची ऑर्डर द्यायला आपण मालवणमध्ये चाललो आहे। तर त्याच्यासाठी आपला अपडेट देण्यासाठी हा तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे। तर तुम्हाला दाखवतो ऑर्डर कशी द्यायची आहे, किती पिल्लांची ऑर्डर आहे वगैरे, हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओमध्ये समजेलच। चला तर मग जाऊया आपण पिल्लं घेऊन। आपण रिक्षाने जाणार आहोत, त्यांनी रिक्षाचं भाडं वगैरे सगळं आपल्याला दिलेलं आहे। ओके, त्या कंडिशननुसार आपण जात आहोत। बंद गेला नाही की काय? नमस्कार मित्रांनो, आता आपण पोचलो आहे वाटूळला। तर आमच्या इथून येण्यासाठी शॉर्टकट आहे, लांजातून आपला साखरप्यामधून डायरेक्ट वाटूळला बाहेर पडतो। वाटूळचा जो आपला हा फ्लायओव्हर आहे, ह्या फ्लायओव्हरवरती बाहेर पडतो। हा बघा, हा जो रस्ता आहे हा इकडून हा येतो साखरप्यातून आता इकडून आलात की आपल्याला जवळ पडतं ते कोरला भांबेड वगैरे करत येतो आपण इकडे। तर इथून आपण वरती चढलो आहे ब्रिजवरती। हा रस्ता इकडे गेला आपला पुढे गोव्याला सावंतवाडीला जिकडे आपल्याला जायचं आहे, आणि हा रस्ता इकडे पाठी गेला आपला रत्नागिरीवरून आला, रत्नागिरी संगमेश्वरवरून। ओके, तर आता आपण पोचू। हे बघा, तुम्हाला मी पिल्लं वगैरे दाखवतो कशी आहेत ती। हे बघा, आपण पूर्ण असे कॅरेटमध्ये पॅक करून घेतलेले आहेत। 2 कॅरेटमध्ये आपण पिल्लं टाकले। ती बघा, छोटी पिल्लं दिसतात आपल्याला इथे, असे 2 कॅरेटमध्ये आपण पॅक करून घेतलेले आहेत। तर आता बघूया, जाऊ आपण पुढे, आणि तुम्हाला तिथे पोचल्यानंतर मी दाखवेन कशी काय वगैरे त्यांनी पिल्लं ठेवण्यासाठी कशी काय मॅनेजमेंट वगैरे केले किंवा काय केले नाही आपण दाखवू। आपण बघा, आपण रिक्षातूनच चाललो आहे घेऊन पिल्लं। ठीक आहे, चालेल, बघूया आता पुढे दाखवतोच तुम्हाला मी। नमस्कार मित्रांनो, आता आपण इथे पिल्लं घेऊन पोचलेलो आहोत। आपण यांना पिल्लं दिलेले आहेत। या तुम्ही इकडे बघा, हे आपले नवीन शेतकरी आहेत। हे आता आपला व्यवसाय चालू करणार आहेत आपल्याकडून। आता त्यांनी 50 पिल्लं घेतलेले आहेत। अजून ह्याच्या पुढे ते स्वतः वाढवतील, आणि इकडे जर का कोणाला सावंतवाडीमध्ये जर का पिल्लं वगैरे पाहिजे असतील तर याच्या पुढे यांच्याशी कॉन्टॅक्ट करून यांच्याकडून सुद्धा मिळू शकतील। हे आता सावकाश करून थोडं करून वाढवत आहेत। स्टार्टिंगला एक्सपिरियन्स येण्यासाठी त्यांनी फक्त 50 पिल्लं घेतलेत, त्यांचं अजून वाढवायचं आहे। थोडं करून करणार आहेत ते। त्यांनी शेड वगैरे सुद्धा बांधलेला आहे स्वतःचा, मस्त प्रमाणे शेडचं वगैरे काम पण चांगलं केलेलं आहे। 1 मिनटं आपण त्यांना विचारूया आता त्यांना पिल्लं कशी वाटली। नाव कसं तुमचं? माझं नाव अंकुश लक्ष्मण बरागडे। ओके, कोलगाव निरुखेमध्ये मी राहतो, सावंतवाडीचा दुकान। ओके, तर तुम्हाला पिल्लांची क्वालिटी वगैरे कशी वाटली? सुंदर आहेत, चांगली आहेत आणि योग्य वाटते, योग्य वाटतात ना। मग तुमचं कसं काय पुढे, तुम्ही कसं काय करायचं तुमचा विचार आहे? कसं म्हणजे माझं आता यांना लहानातून मोठं करणार आणि बिझनेस हळूहळू वाढवणार। ओके, मग तुम्ही एका महिन्याची पिल्लं का घेतलीत? कारण तुम्ही एका दिवसाची पिल्लं आपल्याला स्वस्त पडतात ना। पिल्लं स्वस्त जरी पडली तरी आपली पहिल्या प्रथम मी चालू व्यवसाय जर करत असेल तर ती एका दिवसाच्या पिल्ल्यातून काय होतंय की मृत्यूचं प्रमाण जास्त असणार किंवा उष्णता जास्त, काय आपल्याला जे जमलं पाहिजे। थोडक्यात तुम्हाला ब्रूडिंग कसं करायचं ते माहिती नाही। ओके, आता हळूहळू माहिती करून घेईल। ओके, ठीक आहे। मग ह्याच्यातून तुम्हाला ट्रेनिंग वगैरे घेतलं कुठे की कसं काय? नाही, अजून ट्रेनिंग घेतलं नाही। ओके, आता काहीतरी समजून ट्रेनिंग घेण्याचा प्रयत्न करेन। हां, कारण ट्रेनिंग घेणं खूप गरजेचं आहे। कारण आपण ट्रेनिंग घेऊन करू ना, तेवढं असं आपल्याला सगळेच आजार माहिती नसतात। आपण ज्या वेळेला कमी प्रमाणात करतो त्यावेळेला आपलं चालून जातं, पण ज्या वेळेला आपण जास्त प्रमाणात करतो ना त्यावेळेला कसं होतं की आजार वाढतात। ज्यावेळेला आपण छोट्या प्रमाणात असतं त्यावेळेला तितकेसे आजार नसतात, आपल्याला समजत नाही ते। ज्यावेळेला आपण कमर्शियल लेवलमध्ये करतो ना त्यावेळेला ट्रेनिंग वगैरे घेणं थोडं गरजेचं आहे। ओके, तर ते बघा कसं काय ते ट्रेनिंग वगैरे कुठे तुमच्या इकडे उपलब्ध होतं आहे काय, किंवा कृषी विद्यापीठातून सुद्धा होतात, तिकडून जर का होत असेल तर बघा। नमस्कार मित्रांनो, आता आपण यांचा शेड बघूया। या
त्यातमध्ये अशा प्रकारे यांनी पूर्णपणे शेड केलेला आहे. किती बाई दिला शेड? 25x18 25x18चा शेड आहे आणि यांनी जाळ्या वगैरे मस्त केल्या आहेत. अर्धा जुना होता त्याच्यातच रिपेअर केला त्या. हो. ओके ओके. म्हणजे होतं त्याच ह्याच्यात तुम्ही खर्चात करायला हाईट वाढवून वगैरे केलेत का? ओके. मस्त मस्त झालंय का? पिल्लं आता आलेली आहेत आपली. अजून थोडी स्ट्रेसमध्ये आहेत. त्यांच्याकडे अजून भांडी वगैरे देखील नाही आहे. ते आता घेऊन येणार आहेत आणि त्यांना सांगितलं आपण अँटीबायोटिक वगैरे ते देतील जेणेकरून पिल्लं व्यवस्थित होतील. स्ट्रेस फ्री झाली की पिल्लांना काही प्रॉब्लेम नाही येणार. आपण ट्रॅव्हलिंगमध्ये आपलं एक पिल्लू मेलेलं आहे एवढ्या ह्याच्यात. कारण आपण जवळजवळ सकाळी 5 वाजता निघालो होतो. 5 वाजल्यापासून आत्तापर्यंत आपल्याला किती वाजले? आता 10 वाजून गेले. 10:15 झाले. म्हणजे जवळजवळ 5.25 तास आपल्याला इथे येईपर्यंत लागले. तर त्या हिशोबाने आपली पिल्लं व्यवस्थित आलेली आहेत. एवढा टाईम जाऊनसुद्धा त्या हिशोबाने पिल्लं फ्रेश आहेत आणि व्यवस्थित होतील. तर ह्याच्या पुढे सरांना शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. आणि नक्कीच तुम्ही वाढवा. ह्या साईडचे जर का तुमच्या साईडचे भरपूर ऑर्डर आपल्याला असतात, त्या साईडचे जर का ऑर्डर असेल तर आपण तुम्हालाच देऊ. मग तुम्ही इथल्या इथं हे करू शकता. लोकांना एवढं लांबून यायला पण नको. ठीक आहे, चालेल, धन्यवाद. ही बघा आपली पिल्लं कशी आहेत. पिल्लांची क्वालिटी तुम्ही चेक करू शकता. याच्यामध्ये उलट्या पंखाचे देखील काही पिल्लं आहेत. सगळी पिल्लं मिक्स कलरमध्ये आहेत. तर बघा, तुमच्यापैकी कोणाला जर काशी पिल्लं पाहिजे असतील नक्की कॉल करा.